कर्जाच्या जाळ्यातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट, मित्राचा खून करून रेल्वे रुळावर ठेवलं प्रेत. मानवी क्रूरतेची परिसीमा ओलांडणारी आणि कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा थरारक प्रयत्न करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. शिस्तबद्ध कट, अत्यंत थंड डोक्याने केलेला खून आणि त्यानंतर स्वतःचा मृत्यू आभासी पद्धतीनं प्रस्थापित करण्याचा अघोरी प्रयत्न. चित्रपटाच्या पटकथेसारखं केलं शिस्तबद्ध पद्धतीनं खून. मृताच्या भावाला संशय आल्यानं पोलिसात केली तक्रार दाखल आणि फुटलं घटनेचं बिंग. अशा या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा आंबगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं पर्दाफाश केला आहे. देवरीतील अर्बन बँकेच्या 5 लाखांच्या पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या कर्जातून आणि कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी एका 28 वर्षीय तरुणानं आपल्याच गावातील निष्पाप मित्राचा बळी दिला. तब्बल 8 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या जिवंत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात आली. त्याच्याच वडिलांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केलं. देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेला आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटले वय 28 यानं पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी देवरीतील अर्बन बँकेकडून 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र व्यवसायात यश न आल्यानं आणि कर्जाचा डोंगर उपसता न आल्यानं तो प्रचंड तणावात होता. या कर्जातून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्यानं स्वतःलाच मृत घोषित करण्याचा एक भयानक कट रचला. या विळख्यातून सुटण्यासाठी त्यानं आपल्याच गावातील मित्र चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे वय 46 याचा खून करण्याचा बेत आखला. 28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:30च्या सुमारास आरोपी अंतिम खोटेले हा चंद्रकुमार सराटे याच्या घरी गेला. काहीतरी काम आहे असं सांगून त्यानं चंद्रकुमार यांना विश्वासानं आपल्या दुचाकीवर बसवलं. तिथून तो त्यांना ब्राह्मणी येथील रेल्वे पटरीच्या दिशेने घेऊन गेला. तिथे चंद्रकुमार यांना जबरदस्तीने दारू पाजली. मद्याच्या प्रभावामुळे चंद्रकुमार जेव्हा पूर्णपणे असहाय्य झाले तेव्हा 29 ऑगस्ट 2025च्या सकाळी 4:30च्या सुमारास आरोपी अंतिम खोटेले यानं स्वतःच्या दुपट्ट्यानं चंद्रकुमार यांचा गळा आवळला. काही क्षण चाललेल्या तडफडाटानंतर चंद्रकुमार सराटे यांची प्राणज्योत मालवली. हत्या केल्यानंतर आरोपीनं पोलिसांची आणि बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा उभा केला. त्यानं मृत चंद्रकुमार यांच्या शरीरावर कपडे बदलून त्यांना स्वतःचे कपडे घातले. रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेली व्यक्ती ही चंद्रकुमार नसून स्वतः अंतिम खोटेला आहेत असं सर्वांना वाटावं म्हणून त्यानं मृतदेहाच्या खिशात स्वतःचं ओळख पटवणारी कागदपत्र आणि ATM कार्ड मुद्दाम ठेवून दिलं. आपली दुचाकी त्यानं त्याच घटनास्थळावर म्हणजे ब्राह्मणी रेल्वे पटरीपासून 3 किलोमीटर पूर्व दिशेला सोडून दिली आणि तो स्वतः रात्रीच्या अंधारात फरार झाला. या हुशारीमुळे 8 महिन्यांपर्यंत तो जगाच्या नजरेत मृत होता आणि बँकेचं 5 लाखांचं कर्जही त्याच्या मृत्यूसोबत संपलं असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. चंद्रकुमार सराटे यांचे भाऊ रमेश श्रीकृष्ण सराटे वय 43 राहणार डोंगरगाव यांच्या मनात या घटनेबाबत आणि चंद्रकुमार यांच्या बेपत्ता असण्याबाबत तीव्र संशय निर्माण झाला होता. अखेर त्याने आमगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आमगाव पोलिसांनी तांत्रिक तपास करत ज्याला जग मृत मानत होतं तो अंतिम खोटेले प्रत्यक्षात जिवंत आहे सिद्ध केलं. पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार दिनांक 14/5/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे अंतिम ओमप्रकाश खोटले याच्यावरती 5 लाखाचे पोल्ट्रीचे फॉर्मचे कर्ज झाले होते. त्याचा पोल्ट्री व्यवसाय बुडला, त्यामुळे त्याच्यावर 5 ते 6 लाखाचे कर्ज झाले होते. या कर्जामध्ये सूट भेटावी याकरिता स्वतःचा नकली मृत्यूचा बनाव या आरोपीने बनवला आणि आरोपीने त्याच्या घरासमोरील राहणारे चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे वय वर्ष 46 यांना दिनांक 28/8/2025 रोजी त्यांच्या राहते घरून उचलले. त्यांना दारू पाजली. त्यानंतर बामणी रेल्वे गेटजवळ त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून त्यांचा खून केला आणि त्याचे प्रेत हे रेल्वे पटरीवर टाकून दिले. त्यावेळी आरोपीने त्याला स्वतःचे कपडे घातले. त्याच्या खिशामध्ये स्वतःचे आधार कार्ड, ATM कार्ड आणि इतर कागदपत्रे टाकली, जेणेकरून आरोपी हा स्वतः मरण पावला आहे असा बनाव करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा BNS कलम 103(1) आणि पुरावे नाहीसे केले म्हणून 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अटकेत आहे. पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत.